2 दिवस नाही, हा राडा गेल्या 5-7 वर्ष 6 वर्षापासून चालू आहे की विधान भवनात जो एक राजकीय आपण एक सलोखा ठेवायचा असतो. पक्ष वेगवेगळे असले तरी एका विचाराने चालायचं असतं महाराष्ट्राच्या इज्जतीसाठी किंवा महाराष्ट्राचा एक कुठे नाव खराब होणार नाही या हिशोबाने चालायचं असं काही होताना दिसत नाहीये. आणि ही चुकी हे जे होते, कोण होते मला माहिती नाही, त्यांची नाही, त्यांच्या नेत्यांची आहे. शेवटी जसा नेता असतो तसेच त्यांचे कार्यकर्ते असतात. त्यामुळे जे काय झालं अत्यंत लाजिरवाणे आहे. मी पण त्या अवस्था एक सदस्य राहिलेला आहे आणि मला खरोखर लाज वाटली ते बघून की आपल्या महाराष्ट्राचं हे युपी बिहार झालंय. अत्यंत खेदाची गोष्ट होती. नाही, हे असं चालूच आहे. मी बोललो ना 5-6 वर्षापासून हेच चालू आहे. जिसकी लाठी उसकी भैंस, त्या हिशोबाने सगळं कारभार चालू आहे. मला वाटतं फडणवीस साहेबांकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत, बाकी कोणाकडनं नसल्या तरी त्यांनी एक ह्याच्यावर बारकाईने अजून लक्ष द्यावं. हळूहळू परिस्थिती सुधारू शकतात, आम्हाला त्यांच्याकडनं आशा आहे. आणि त्याच अनुषंगाने पुढची वाटचाल काहीतरी ते करतील. कारण ही जी महाराष्ट्राची बदनामी होते, महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात प्रगत राज्य आहे आपला, आणि त्याची अशी बदनामी आमच्यासारख्याने सहन होत नाही.